तर नाशिकमध्ये ओझर विमानतळाच्या विस्तारित टर्मिनल इमारतीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन झालंय। दावोसवरून 13,000 कोटींची गुंतवणूक नाशिकसाठी आणली असं वक्तव्य फडणवीसांनी केलं। तर एअरपोर्टच्या भूमिपूजनातून नाशिकचा विकास भरारी घेणार असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला। एअरपोर्टची क्षमता आपण वाढवतो। 300 प्रवासी प्रति तासाच्या ऐवजी 1000 प्रवासी प्रति तास हाताळू शकू आणि स्पेसिफिक नाशिक करता 13,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपल्या या डावोसच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेली आहे। नाशिकचा जो नवीन रिंग रोड आपण तयार करतो, जवळपास 4 राष्ट्रीय महामार्ग आणि 4 राज्य महामार्ग यांना जोडणारा हा रिंग रोड सुरत चेन्नई एक्सप्रेसवे असेल, समृद्धी एक्सप्रेसवे असेल, वाढवणकडे जाणारा रस्ता असेल, औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी प्रायमसी आता पुढच्या काळामध्ये मिळणार आहे। तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अहिल्यानगरमध्ये तौरल इंडिया प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं। सुप्यातील उद्योजकांना त्रास दिला जातो, मात्र आता त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करणार असा इशारा फडणवीसांनी दिला। जेव्हा सुप्यामध्ये काही जेव्हा नवीन औद्योगिक इकोसिस्टम तयार होते, तर जसे चांगले लोक तयार होतात तसे काही वाईट लोकही तयार होतात। काही लोक जरा आमच्या उद्योगांना त्रास देण्याचाही प्रयत्न करतात। ते मला असं समजलं होतं की काही तयार झालेले आहेत, पण त्यानंतर त्यांचा बंदोबस्त आपण लावला आहे। संख्याबळ असेल तर उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ शकतात असं दरेकर यांनी म्हटलंय। विधिमंडळात असताना ठाकरे येत नव्हते असं देखील प्रवीण दरेकरांनी म्हटलंय। परिषदेच्या कामकाजात ठाकरेंनी सहभाग घ्यावा, दरेकरांनी हा टोला लगावला। ठीक आहे ना, आता परिषदेवर जाण्यासाठी संख्याबळ असेल तर ते जाऊ शकतात। पूर्वी त्या ठिकाणी विधिमंडळात परिषदेवर असूनही सुद्धा उद्धव ठाकरे साहेब त्या ठिकाणी येत नव्हते। मला वाटतं आता त्यांनी परिषदेवर यावं आणि कामकाजात सहभागी व्हावं। एखाद दुसरा राऊंड मारून 5-10 मिनिटं बसून परिषदेचं कामकाज होत नाही। परिषदेतही यावं आणि परिषदेच्या कामकाजातही सहभागी व्हावं। अजितदादांच्या आणि सुरेश कलमाडींच्या जाण्यानं शहरावर दुःख आहे, त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीनं श्रद्धांजली म्हणून पुण्यात महापौर निवड लवकर करावी असं गणेश बिडकर यांनी म्हटलंय। निवडणूक लवकर संपवावी असं आवाहन देखील बिडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला केलंय। महापौर बिनविरोध होण्यासाठी सर्व पक्षांशी बोलणं झालं असल्याचं देखील गणेश बिडकर यांनी सांगितलेलं आहे। अजितदादा यांच्या जाण्यानं जो प्रसंग या शहरात उद्भवला आहे, आदरणीय सुरेशभाई कलमाडी यांचं सुद्धा काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झालं। या शहराच्या जडणघडणीत आदरणीय दादा असतील, माननीय सुरेशभाई कलमाडी असतील, यांचं एक मोठं योगदान या शहरात आहे। निवडणुकीला लागणारा वेळ किमान 3 तास वेळ हा त्या निवडणुकीला लागेल। 3 ते 4 तास तो न घालवता आपण तेवढा वेळ या नेत्यांना समर्पित भावनेने या सभागृहात अर्पित करू। कुठलेही जल्लोष न करता या ठिकाणी करणारे। तर अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया मुंबई विमानतळावर दाखल झाली आहे। यावेळी त्यांच्या पालकांसह चाहत्यांनी मोठ्या उत्साहात विश्वविजेता टीम इंडियाचं स्वागत केलं। मराठमोळ्या आयुष्य नेतृत्वामध्ये भारताने ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे। चांगलं वाटतं, इंडियासाठी जिंकलोय, चांगलं वाटतं। हो चांगलं वाटतं। काय नाही, आता इंडियासाठी खेळायचं चांगलं आणि वर देवाची कृपा आहे की त्यांनी आम्हाला जिंकवलं, तर जिंकवलं त्यांनी आम्हाला। चांगलं आहे, चालू आहे, चांगलं नाही, खूप चांगलं वाटतंय कारण टीम इंडियाचा हे विक्ट्री आहे। आपण पहिले पण 2 वर्ल्ड कप जिंकलो, आता ही 3री झाली आपली अंडर 19 आणि खूप बरं वाटतंय की आपल्या पूर्ण टीम इंडियाने चांगलं परफॉर्म केलं अंडर 19 बॉईजने आणि खूप बरं वाटतंय। तर विश्वविजेता टीम इंडियाचा कर्णधार आयुष म्हात्रेचं वसईमध्ये जंगी स्वागत करण्यात येत आहे। तिथं त्याचे जे काही मित्रपरिवार आहे आणि हितचिंतकांकडून एक मोठी रॅली जी आहे ती वसई नालासोपारा परिसरामध्ये काढण्यात आलेली आहे। त्याचे आई वडील आणि त्यासोबत आयुष देखील यावेळेला आनंदी असल्याचं पाहायला मिळतोय। अंडर 19 वर्ल्ड कप जो आहे तो भारतानं जिंकलेला आहे आणि त्यानंतर त्याचं स्वागत केलं जातं। तर बातमी आहे डोंबिवलीमधून। डोंबिवलीच्या मानकोली पुलावरती 4 चाकी गाड्यांची जीवघेणी रेसिंग पाहायला मिळत आहे। या कार रेसिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय। कार रेसिंगमुळे डोंबिवलीहून ठाणे आणि मालकोलीकडे जाणारे वाहन चालक दहशतीत आहेत।
दरम्यान याबाबत पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.